श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 9 ऑगस्ट वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, सेवा केला तर त्या खूप प्रभावी ठरत असतात। परंतु या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते देखील आपल्याला भोगावे लागत असतात। कारण खूप वेळा आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या माहित नसतात आणि आपल्याकडून ह्या चुका, छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या कळत न कळतपणे होऊन जात असतात। अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही, परंतु आपल्याकडून ह्या चुका झाल्यामुळे आपल्याला त्या पूजेचं फळ जे आहे तर ते मिळत नाही, उलट दुष्परिणाम जे आहेत तर तेच भोगावे लागत असतात। मग आपण म्हणतो की मी देवाची कितीही पूजा केली, सेवा केली, भक्ती केली तरीही मला त्याचं फळ का मिळत नाही। मग या रक्षाबंधनच्या दिवशी आपण अगदी शुभ मुहूर्तावरती राखी कधी बांधायची आहे, अगदी शुभ मुहूर्तावरती तुम्हाला राखी बांधणं शक्य नसेल तर मग कोणत्या वेळेमध्ये राखी बांधायची आहे, तसेच राहू काळ, भद्रा काळ टाळता येत नसेल तर मग काय करावं। त्याचबरोबर रक्षाबंधनच्या दिवशी कोणकोणत्या भाज्यांचं सेवन चुकूनही करायचं नाही। आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही। आपण जर त्या वस्तू रक्षाबंधनच्या दिवशी कुणाला दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मी निवास करत असते। त्याचबरोबर भाऊ बहीण जेव्हा एकमेकांना भेट वस्तू देत असतात त्यावेळी कोणत्या भेट वस्तू म्हणून द्यायच्या आहे आणि कोणत्या टाळायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 9 ऑगस्टला तर श्रावण पौर्णिमा शुक्रवारी 8 ऑगस्टला दुपारी 2:12 सुरू होत असून शनिवारी 9 ऑगस्टला दुपारी 1:24 समाप्त होणार आहे। तर ही पौर्णिमा तिथी सूर्यदेवांनी बघितलेली असून ही पौर्णिमा तिथी रक्षाबंधन आपल्याला उद्या 9 ऑगस्टला म्हणजे शनिवारी साजरा करायचा आहे। मग दुपारी 1:24 पर्यंत तुम्ही पौर्णिमेच्या काळामध्ये रक्षाबंधन हे साजरं करू शकता। तर आता आपल्या भावाला राखी बांधू शकता, परंतु राखी बांधण्यासाठी आपण भद्रा काळ आणि जो काही राहू काळ आहे हे 2 काळ आपण टाळायचे आहे। आता भद्रा काळामध्ये राखी का बांधू नये तर त्याचे देखील एक कारण आहे। लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती। भद्रा काळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचं सांगितलं जातं। तसेच दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे। न्याय देवता शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र आहे। असं म्हटलं जातं की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही। भद्राशिवाय राहू काळामध्ये देखील कोणताही शुभ कार्य करणे निषिद्ध मानलं जातं। आता हा भद्रा काळ कधी असणार आहे तर यंदा 2025 मध्ये 8 ऑगस्टला दुपारी 2:12 पासून 9 ऑगस्टला सकाळी 1:52 पर्यंत हा भद्रा काळ असणार आहे। म्हणजेच आपण पहाटे तर भावाला राखी बांधणार नाही। त्यामुळे यावर्षी तरी भद्रा काळाची चिंता करण्याची आपल्याला गरज नाही। तुम्ही अगदी 9 ऑगस्टला सकाळी 5:30 पासून ते 1:24 पर्यंत तुम्ही कधीही राखी बांधू शकता। हा काळ सर्वोत्तम आहे, पण या काळामध्ये देखील आपल्याला राहू काळ जो आहे तर तो 1.5 तासाचा किंवा 2 तासाचा राहू काळ असतो तर तो टाळायचा आहे। पंचांगानुसार राहू काळाचा काळ अत्यंत अशुभ मानला जातो। या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये। 9 ऑगस्ट रोजी राहू काळ सकाळी 9:07 सुरू होत आहे तर 10:47 पर्यंत असेल। हा जो काही 1.5 तासांचा किंवा 1.25 तासाचा कालावधी आहे तर या काळामध्ये आपल्याला राखी बांधायची नाही। मग तुम्ही अगदी दुपारी 1:24 पर्यंत कधीही राखी बांधली तरीही चालेल। आपण ज्यावेळी भावाला राखी
राखी बांधत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तर राखी बांधताना राखी ही काळ्या रंगाची नसावी. तसेच आपण प्रत्येक वेळेस लाल रंगाची राखी भावाला बांधत असतो. लाल रंग हा शुभ मानला जातो. हे वर्ष मंगळाचं असल्यामुळे या वर्षी लाल रंगाची राखी बांधू नये असं म्हणतात. मग तुम्ही नारंगी रंगाची किंवा अगदी काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची राखी बांधू शकता. फक्त आपण लाल आणि काळा रंग हा वर्ज करायचा आहे. आता ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे बघा. तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही देखील या गोष्टीचं पालन नक्की करा. तसेच जे काही देवतांचे चित्र असलेले राख्या असतात किंवा हिंसक प्राण्याचे चित्र असतील तर अशा राख्या देखील आपण आपल्या भावाला चुकूनही बांधायच्या नाही. राखी बांधत असताना आपण रंगाचे वस्त्र देखील काळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू नये किंवा बसण्यासाठी जे काही आपण आसन घेत असतो तर ते देखील काळ्या रंगाचं नसावं. या रक्षाबंधनच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही वस्तू अशा आहे की ज्या कोणालाही द्यायच्या नाही. त्यामध्ये सर्वात पहिली म्हणजे मीठ. हे मीठ जे आहे तर ते साक्षात माता लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. कारण की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्यावेळी मीठ देखील माता लक्ष्मी सोबत आलं होतं. त्यामुळे मीठ या दिवशी आपण कुणालाही घरामधून द्यायचं नाही. आपल्या घरामधील तांदूळ, मीठ, साखर या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप मानल्या जातात. उलट या वस्तू जर संपण्याच्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता जी आहे तर ती भासत नाही. त्याचप्रमाणे आपण या दिवशी दही देखील कुणालाही द्यायचं नाही. कारण की दही दिल्यामुळे आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते. त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी आपण दह्याचं सेवन देखील करू नका. आता पौर्णिमेच्या दिवशी खीर ही आवर्जून बनवली जाते. तसेच घरातील सर्वजण खीर हे खात असतात. परंतु आपण या दिवशी दह्याचे सेवन चुकून करायचे नाही किंवा कोणी दही मागण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला देखील आपण दही जे आहे तर ते द्यायचं नाही. आता आपल्या दाराजवळ जर या दिवशी कोणी काही मागण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला देखील आपण तसंच जाऊन द्यायचं नाही. तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एक ग्लासभर पाणी जरी दिलं तरी पण चालेल. परंतु ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच रिकामी जाता कामा नये. फक्त ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत तर त्या वस्तू आपण त्यांना द्यायच्या नाही. तसे धने देखील आपण कुणालाही द्यायचे नाही. कारण की धने हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप मानले जातात. धने हे धनप्राप्तीसाठी अतिशय खूप खास महत्वाचे आहे. आपण धन्वंतरीच्या दिवशी धनेची पूजा देखील करत असतो. त्यामुळे धने, मीठ आपल्या घरामधील झाडू आणि ज्या काही देवतांच्या संबंधित वस्तू असतील तर त्या वस्तू त्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही. आता या दिवशी आपण भेट वस्तू म्हणून देत असतो तर त्यामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा पूजेचं काही साहित्य असेल तर ते देखील आपण भेट वस्तू म्हणून द्यायचं नाही. आपण जर दिलं तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास हा होत असतो. तसेच आपण एकमेकांना जे काही भेट वस्तू म्हणून देत असतो तर ती देखील काळ्या रंगाची नसावी. घड्याळ तर सहसा प्रत्येक जण प्रत्येकाला भेट वस्तू म्हणून देत असतं. परंतु घड्याळ कधीही कुणाला भेट वस्तू म्हणून देऊ नये. कारण की घड्याळ आपली चांगली वेळ, वाईट वेळ जी आहे तर ते दर्शवत असतं. त्यामुळे अगदी आपला सख्खा भाऊ असेल किंवा इतर कोणतीही व्यक्ती असेल तर तिला आपण घड्याळ कधीही भेट वस्तू म्हणून अजिबात द्यायची नाही किंवा अगदी देवी देवतांचे फोटो देखील भेट वस्तू म्हणून द्यायचे नाही. याची आपण काळजी घ्यायची आहे. अगदी आपण दक्षिणा म्हणून देऊ शकता किंवा एखादी साडी देऊ शकता, एखादा ड्रेस घेऊ शकता. परंतु ह्या ज्या काही दुसऱ्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपण भेट म्हणून द्यायच्या नाही. आता आपण सर्वजण एक चूक करत असतो ते म्हणजे रक्षाबंधनला राखी आली का ती आपण लगेच आपल्या भावाला बांधत असतो. ती राखी सिद्ध करणे देखील खूप महत्वाचे आहे. त्यासाठी देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर किमान तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि ती राखी ज्या काही
काही सर्व राख्या आहेत तर त्या देवापुढे एका प्लेटमध्ये तामणामध्ये ठेवायच्या आहे। त्यावरती थोडंसं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे। तिथे एक तुळशी पत्र ठेवायचं आहे आणि आपण ओम रक्षाय नमः ओम रक्षाय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे किंवा किमान 5 वेळा 11 वेळा जप करायचा आहे। भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुमचा आशीर्वाद कायम आमच्यावरती असू द्या। तसेच ही जी काही राखी आहे तर ती सिद्ध करा, माझ्या भावाचे रक्षण करा, घरामध्ये सुख शांती समृद्धी असू द्या असे देखील आपण म्हणायचं आहे। यानंतर या ज्या काही राख्या आहेत तर त्या प्रथम देवी देवतांना सर्वात अगोदर गणपती बाप्पांना बांधायचे आहे। त्यानंतर आपण ज्या पण देवी देवतांना मानतो, ज्यांना गुरु मानतो, त्यांना पिवळ्या रंगाची राखी बांधायची आहे। जसे की श्री स्वामी समर्थ महाराज असतील, दत्त महाराज असतील, भगवान श्री हरी विष्णुदेव असतील, भगवान बाळकृष्ण असतील किंवा साईबाबा असेल किंवा गजानन महाराज असेल त्यांना बांधायचे आहे किंवा भोले बाबांना बांधायचे आहे आणि हिरव्या रंगाची राखी बांधायची आहे। हनुमान रायांना आपण नारंगी रंगाची राखी बांधायची आहे। अशा प्रकारे देवी देवतांना राखी बांधून झाल्यानंतर आपण आपल्या भावाला ही जी राखी आहे तर ती बांधायची असते। तसेच या रक्षाबंधनच्या दिवशी आपण घरामध्ये वादविवाद हे देखील करायचे नाही। अगदी भावा बहिणीमध्ये भांडण असतील तर या दिवशी आपण जे काही भांडणे आहेत तर ते साईडला ठेवायचे आहे। मनामध्ये आपल्याला सकारात्मकता ठेवायची आहे, कारण की मनामध्ये जर एकमेकांबद्दल राग असेल, द्वेष असेल, त्यानंतर आपण जी काय राखी बांधत असतो तर त्यामध्ये देखील ती भावना उतरत असते। त्यामुळे सकारात्मकतेने प्रसन्न वातावरणामध्ये मंगलमय वातावरणामध्ये आपण भावाला राखी बांधायची आहे। यामध्ये कितीही राग द्वेष असू द्या, पण जेव्हा कठीण प्रसंग येतो त्यावेळी बहीण भाऊ एकमेकांच्या कामाला नक्कीच येतात। जेव्हा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये असता किंवा एखाद्या कठीण प्रसंगामध्ये असता किंवा अडचणीमध्ये असता त्यावेळी उभा कोण राहत आपल्या पाठीशी तर आपला भाऊच हा खंबीरपणे उभा राहत असतो। तेव्हा एकमेकांचा आधार हा आपल्याला नक्की मिळत असतो। तर आता या रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला काही भाज्यांचं सेवन जे आहे तर ते चुकूनही करायचं नाही। त्यामध्ये मांसाहार तर पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। श्रावण महिन्यामध्ये आपण तसंही मांसाहार करत नाही, परंतु आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की जे बाहेरून घरामध्ये मांसाहार करून येत असतात, खाऊन येत असतात। अगदी ते व्यक्ती जरी घरामध्ये मांसाहार करून आले तरी आपण जी काही पूजा सेवा करतो त्या पूजेचं फळ जे आहे तर ते आपल्याला लाभत नाही। आपण कांदा लसूण देखील वर्ज्य करायचा आहे। अगोदरच्या दिवसापासूनच कांदा लसूण वर्ज्य करावा, कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो। त्यानंतर या दिवशी वांग्याची भाजी ही चुकूनही बनवायची नाही। तसेच आपण सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे। अगदी तुम्ही या दिवशी खीर बनवू शकता किंवा इतर कोणताही गोडाचा पदार्थ बनवला तरी पण चालेल, पण आपण वांग्याची भाजी जी आहे असेल तर ती मांसाहार असेल किंवा कांदा लसूण नसेल तर याचं सेवन चुकूनही करायचं नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला घरामध्ये ह्या ज्या काही छोट्या मोठ्या चुका आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहे। काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची असते आणि आपल्या भावाला काही नियमांचं पालन करून राखी आवर्जून उद्याच्या दिवशी बांधायची असते। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी